हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. मिनिमम एफर्ट्स मध्ये मॅक्झिमम आउटपुट देणारा हा युनिट आहे. सो स्टार्ट करते. फर्स्ट पॉइंट इज आयजेन व्हॅल्यू अँड आयजेन वेक्टर. त्याची डेफिनेशन आपल्याला बघायची. आता जास्त खोलात जाण्याची गरज नाही, कारण याच्या पाठीमागचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते आहे वेक्टर स्पेसचं, पण ते आता सध्या आपल्याला नाहीये. त्याच्यामुळे आपण फक्त टू द पॉइंट करूयात. आपण याची डेफिनेशन बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, एक सुरुवात करताना आपण एक स्क्वेअर मॅट्रिक्स घ्यायची. म्हणजे आयजेन व्हॅल्यू कोणाशी असोसिएटेड असतात तर स्क्वेअर मॅट्रिक्स. ए ही कुठलीही एक स्क्वेअर मॅट्रिक्स, ए बी एनी स्क्वेअर मॅट्रिक्स, फाईन. आणि मग स्केलर लॅम्बडा, तो रिअल असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल, त्या लॅम्बडाला आपण आयजेन व्हॅल्यू ऑफ ए असं कधी म्हणणार? इफ देअर एक्झिस्ट अ कॉलम वेक्टर एक्स सच दॅट ए एक्स इज इक्वल टू लॅम्बडा एक्स. आपल्यासाठी मित्रांनो महत्वाची कंडिशन आहे ए एक्स इज इक्वल टू लॅम्बडा एक्स. बाकी आपल्याला फार लक्षात ठेवायचं नाही. असा एक लॅम्बडा मिळतो आणि असा एक एक्स मिळतो की ज्या दोन गोष्टींना आपण एकत्र केल्यावर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल किंवा अशा पद्धतीने त्यांचं असोसिएशन असेल, तर आपण ह्या लॅम्बडाला काय म्हणणार आहोत? आयजेन व्हॅल्यू. आणि ह्या तुमच्या एक्सला काय म्हणणार आहोत? आयजेन वेक्टर. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. ऍक्च्युअली प्रॅक्टिकल सेन्सने जर विचार केला तर आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे फक्त हे असोसिएशन माहिती पाहिजे, बाकी त्याच्या पलीकडे काही रिक्वायरमेंट नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काही पॉईंट्स मला तुम्हाला सांगायचे आहेत. आता आपण एक पहिला पॉईंट पाहिलेला आहे आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. म्हणजे हे सगळे पॉईंट टू पॉईंट आपल्याला करायचं, कारण याच्यावर तुम्हाला क्वेश्चन करायचे आहेत. सो नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता तर खरं तर त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स प्रकार असतो, त्याच्यानंतर त्याचं पॉलिनॉमियल होतं आणि त्याच्यानंतर इक्वेशन. पण मी तुम्हाला डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सांगतोय. लक्षात घ्या, तुमच्याकडे जी काय ए ही मॅट्रिक्स आहे त्याच्या संदर्भात ए मायनस लॅम्बडा आय अशी मॅट्रिक्स येणार आहे आणि त्याचा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 केल्यानंतर आपल्याला जे इक्वेशन मिळेल त्याला आपण म्हणतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असं म्हणणार आहोत. मी एकदम शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. सांगायचं झालं तर आपण काय सांगू शकतो की तुमच्याकडे जी ए ही मॅट्रिक्स आहे ए, ओके, मायनस लॅम्बडा आणि आय ही मॅट्रिक्स म्हणजे तुमच्याकडे असणारी ह्या साईजची आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे जेव्हा तुम्ही असं एकत्र लिहिणार ना, तर याला पहिला वर्ड आहे त्याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. ओके. आणि मग हे जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट मध्ये लिहिणार आणि मग तुम्हाला एक जेव्हा पॉलिनॉमियल मिळेल, लक्षात घ्या हे डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर एक पॉलिनॉमियल मिळतं आणि मग त्या पॉलिनॉमियलला आपण नाव देतो कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल, राईट. आणि मग हे जे पॉलिनॉमियल आहे हे जेव्हा आपण इक्वल टू 0 लिहितो तेव्हा जे आपल्याला मिळतं त्याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. सो हे मी स्किप केलंय, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून मी सांगितलं. आपल्यासाठी महत्वाचं आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, फाईन. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला दोन प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपण बघत असतो. कसे? तर तुमच्याकडे जे क्वेश्चन मध्ये मॅट्रिक्स दिलेली आहे ती तुम्हाला दिलेली असते आयदर 2x2 ची किंवा 3x3 ची. त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन्स येणार आहेत ते सुद्धा दोन टाईप मध्ये करायचे किंवा त्यांचे आपण एक दोन मी फॉर्म्युले सांगणार आहे, सिंपल फॉर्म्युले, ते लक्षात ठेवायचे. कारण हे प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करायचं आणि मॅट्रिसेस डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं हे थोडंसं आपल्याला डिफिकल्ट स्टेप जाऊ शकतो. मग आपण शॉर्टकट मध्ये काय करणार आहोत? जेव्हा तुमची मॅट्रिक्स जी आहे ती 3x3 असेल, ओके, तेव्हा तुमच्याकडे काय इक्वेशन येणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरा ऑप्शन आहे जेव्हा मॅट्रिक्स 2x2 ची असेल तेव्हा काय करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा 2x2 ची मॅट्रिक्स आहे म्हणजे त्या केसमध्ये तुमच्याकडे जे इक्वेशन येणार आहे त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणणार आहोत. त्याला काय म्हणायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट. आता सगळ्यांना कळालं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे त्याच्यातल्या व्हेरिएबलची मॅक्सिमम पॉवर ही 2 असते. पण आता इथे व्हेरिएबल म्हणून कोण असणार आहे? तर लक्षात ठेवा लॅम्बडा. व्हेरिएबल म्हणजेच आपल्या सोयीसाठी आपण अननोन असं म्हणतो त्याला. सो लॅम्बडा जो आहे तो अननोन आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मस्ट बी रिटन इन लॅम्बडा ओनली. मग लॅम्बडा मध्ये लिहिलेलं इक्वेशन डायरेक्ट तुम्हाला रेडीमेड इक्वेशन दिलं तर कसं वाटेल तुम्हाला? डायरेक्ट फॉर्म्युला टाईप. ओके, सो मी डायरेक्ट इथे फॉर्म्युला टाईप इक्वेशन लिहिणार आहे. लॅम्बडा स्क्वेअर इथे प्लस होतं मग मायनस S1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. फाईन. मग तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहित नाहीये S1 म्हणजे काय. लक्षात ठेवा तुम्ही प्रत्यक्ष डिटर्मिनंट सॉल्व्ह न करता डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहू शकता आणि मग ते सॉल्व्ह करू शकता. तर इथे तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचंय की हा S1 कोण आहे? ओके, S1 जो आहे त्यालाच आपण म्हणतो ट्रेस ऑफ मॅट्रिक्स. ट्रेस ऑफ मॅट्रिक्स ए. ओके, अभी ये ट्रेस होता क्या? ट्रेस म्हणजेच काय? डायगोनल इलेमेंट जे आहेत तुमचे डायगोनल इलेमेंट्स, त्या डायगोनल इलेमेंट्सची ऍडिशन आपण करणार आहोत आणि त्यालाच आपण म्हणतो ट्रेस ऑफ ए. ओके, सो इथे आपण लिहिणार सम ऑफ डायगोनल इलेमेंट्स ऑफ गिवन मॅट्रिक्स ए. ओके, मग आता इथे लक्षात घ्या 3x3 ची जेव्हा तुमच्याकडे मॅट्रिक्स असेल तेव्हा तुम्हाला जे काही इक्वेशन मिळणार आहे ते कुठल्या प्रकारचं इक्वेशन असणार आहे? क्यूबिक इक्वेशन असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे क्यूबिक इक्वेशन सॉल्व्ह करायला आपल्याला अवघड जातं, सिंथेटिक डिव्हिजन वगैरे मेथड वापरायला लागते. तर इथे मात्र तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेटरचा यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. सो डोंट वरी. मग आता इथे क्यूबिक इक्वेशन आपल्याला जर लिहायचं असेल तर ते कसं लिहिणार बघा. रेडीमेड इक्वेशन कसं लिहिणार आपण? लॅम्बडा क्यूब लिहायचं, प्लस झालंय, आता अल्टरनेटिव्हली मायनस, मग इथे लिहिणार S1 आणि त्याच्यानंतर लिहायचं लॅम्बडा, पण पॉवर त्याची काय असणार आहे? स्क्वेअर, कारण पॉवर रिड्यूस करत जातो. मग परत एकदा प्लस, मग S2 लॅम्बडा, मग परत मायनस आणि डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0.
सो ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते करायचं. मग आता इथे तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, सर S1 म्हणजे काय? हो, S1 म्हणजे तोच मिनिंग जो मी तिकडे सांगितलाय. सो S1 जो आहे, S1 म्हणजेच तुमचा ट्रेस, कोणाचा? मॅट्रिक्स एचा, ट्रेस ऑफ ए. पण मित्रांनो S2 हा थोडासा इंटरेस्टिंग आहे. S2 काय आहे? तर S2 बेसिकली आहे सम. ओके, सम करायचे. जशी इकडे सम केली कोणाची? डायगोनल एलिमेंटची, पण इकडे कोणाचे सम करायचे मी अजून सांगितलेलं नाही. तर लक्षात घ्या, सम करायची जरी असली तरी ती कोणाची आहे? तर सम ऑफ मायनॉर्स. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कोणाची सम करायची आहे? मायनॉर्सची. आता मायनॉर म्हणजे काय हे तुम्हाला जर सांगायचं असेल तर मी सांगेल शॉर्टकटमध्ये, मायनॉर्स म्हणजेच तुमचे छोटे छोटे डिटर्मिनंट्स असतात. काय असतात? डिटर्मिनंट्स. आणि हे सगळं मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे एक्झाम्पल घेऊन, डोंट वरी. सो सम ऑफ मायनॉर्स. कोणाचे मायनॉर्स? हा पुढचा क्वेश्चन आहे. सम ऑफ मायनॉर्स ऑफ डायगोनल एलिमेंट्स. कोणाचे डायगोनल एलिमेंट्स? मॅट्रिक्स एचे. आता हे थोडं व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला S2 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे नक्की काय कॅल्क्युलेट करायचं? तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे सम. कोणाचे सम? मायनॉर्सचे. मायनॉर कोणाचे? डायगोनल एलिमेंटचे मॅट्रिक्स एच्या. ओके, हे लक्षात आलं असेल की कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जे आहेत, तर हे दोन प्रकारे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन्स लिहायचे. तर आपल्याला येणारे क्वेश्चन एक तर 2x2 ची मॅट्रिक्स दिलेली असेल किंवा 3x3 ची दिलेली असेल. आणि मग याच्यात जर 2x2 ची आली तर आपल्याला हे फॉलो करायचं आहे, हा फॉर्म्युला वापरायचा आहे क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी. आणि जर 3x3 ची आली तर क्यूबिक इक्वेशनसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. S1 S2 ह्याप्रमाणे कॅल्क्युलेट करायचं. फाईन. आता प्रत्यक्ष मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगण्याचा प्रयत्न करेल की हे नक्की मायनॉर वगैरे कसं कॅल्क्युलेट करायचं, ट्रेस कसा कॅल्क्युलेट करायचा वगैरे सगळं. ठीक आहे, आता एक छोटंसं एक्झाम्पल या ठिकाणी घेतो मी. एक्झाम्पल म्हणजे काय? एक मॅट्रिक्स घेतो, 1 2 3 0 2 -1 1 5 7. आता ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचं आहे? ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. तर तो कसा फाइंड आउट करणार ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. सो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचा S1 म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे ट्रेस ऑफ मॅट्रिक्स ए, राईट. मग मॅट्रिक्स ए चा ट्रेस म्हणजेच काय? तुमच्या डायगोनलच्या एलिमेंटची ऍडिशन. सो सम ऑफ डायगोनल्स. सो दिस इज नथिंग बट काय आहे? डायगोनल 1 आहे, त्याच्यानंतर 2 आहे, प्लस 7 आहे. मग आपला आन्सर काय येणार आहे? 10. म्हणून तुमच्याकडे S1 ची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती किती आलेली आहे? 10 आलेली आहे, राईट. आता आपल्याला S2 कॅल्क्युलेट करायचा. हे एकदा इथं समजून घेतलं की तुम्हाला बाकी काही अडचण येणार नाही, फॉर शुअर. मग आता तुमच्याकडे असणाऱ्या मॅट्रिक्स मधला पहिला डायगोनल एलिमेंट्स आपण विचारात घेणार. ठीक आहे, पहिला एलिमेंट्स विचारात घ्यायचा आहे. आणि मग पहिला एलिमेंट जर विचारात घेतला तर तो डायगोनल आहे 1. आणि मग आपल्याला त्याचा मायनॉर फाइंड आउट करायचा. लक्षात घ्या, मायनॉर म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डिटर्मिनंट असतो. काय असतो? डिटर्मिनंट. पण या 1चा मायनॉर काढायचा म्हणजे काय करायचंय? तर तुम्ही 1 ज्या रो मध्ये आहे ती रो डिलीट करायची. ओके, समजा मी डिलीट केली. ओके, समजा आणि त्याच्यानंतर तो ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम सुद्धा डिलीट करायचा आहे. तो कॉलम सुद्धा डिलीट करायचा आहे. मग जे राहील ना शिल्लक ते म्हणजे तुमचा काय झाला? मायनॉर. कोणाचा मायनॉर? तर इथे कोण होता? 1. सो 1चा मायनॉर हा पार्ट राहिलेला जो आहे तो आहे 1चा मायनॉर. म्हणजे काय लिहिणार आपण? 2 -1 5 7. आणि आपल्याला तर सम करायचे. आता एकाचा मायनॉर झाला, बरोबर, पहिल्याचा मायनॉर झाला. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की याचा 1चा मायनॉर झाल्याच्या नंतर आता आपल्याला दुसऱ्या डायगोनल एलिमेंटचा मायनॉर या ठिकाणी शोधायचा आहे. कोण आहे तो दुसरा डायगोनल एलिमेंट? 2 आहे. तर 2 ज्या रो मध्ये आहे त्या रोला डिलीट करा. ह्या रोला डिलीट करा. ठीक आहे, मी साईडला लिहितो माझ्या रेफरन्ससाठी. केलं डिलीट, पण ज्या कॉलम मध्ये तो आहे त्याला कॉलमला सुद्धा डिलीट करा. सो 2 5. ओके, मग बघा आता जे शिल्लक राहतं ते म्हणजे कोणाचा मायनॉर? तुमच्या इथे जो डायगोनल एलिमेंट होता 2 त्याचा मायनॉर. म्हणजे 1 3 1 7. अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड मायनॉर मिळालेला आहे. नाउ इट्स टाइम टू कॅल्क्युलेट द मायनॉर ऑफ लास्ट डायगोनल एलिमेंट विच इज 7. मग आता 7चा जर आपल्याला जर काढायचा असेल, 7चा जर मायनॉर आपल्याला काढायचा असेल तर लक्षात घ्या 7 ज्या रो मध्ये त्या रोला डिलीट करा आणि ज्या कॉलम मध्ये तो कॉलम डिलीट करा. जे राहील तो काय असणार आहे? तुमचा मायनॉर असणार आहे त्या लास्ट इथल्या डायगोनल एलिमेंटचा. सो 1 2 0 2. ओके, सो आता यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय मिळेल आपल्याला? नॉर्मली डिटर्मिनंट जसं सॉल्व्ह करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर त्याप्रमाणे 7 2 14. त्याच्यानंतर मायनस साइन बाय डिफॉल्ट असतं. आणि मग इथे 5 × -1 काय येणार आहे? -5 येणार. प्लस आता इथे सुद्धा काय येणार बघा? 7 1 7 -3 1 3 प्लस इथे येणार आहे 2 1 2 -2 0 0. आणि मग तुमचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर इथे 14 मायनस मायनस प्लस होणार. सो 19 आन्सर येणार. आणि 19 प्लस 7 - 3 4 आन्सर येते आणि प्लस 2. आणि मग तुमचं फायनली आन्सर जे आहे ते अशा पद्धतीने आल्यामुळं तुमच्या S2 ची जी काय व्हॅल्यू आहे काय येणार सांगा मला? 4 + 2 6 आणि 19 म्हणजे आन्सर किती आलं? 25. सो अशा पद्धतीने तुम्हाला S1 आणि S2 हा इथून पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे नाही जमलं तर पुढचे कॅल्क्युलेशन जमणार नाही. सो याच्यावर प्लीज फोकस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ आयजेन व्हॅल्यूज.
आयजन व्हॅल्यू कळालं, आयजन वेक्टर कळालं, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पण कळालं. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन्स जे आहेत त्याचे दोन वेगवेगळे फॉर्मॅट कळाले. एक आहे 2x2 चा, एक आहे 3x3. त्याच्यासाठी कशा प्रकारे इक्वेशन्स लिहायचे, मग त्याच्यावरनं ट्रेस म्हणजे काय हे कळालंय. ह्या सगळ्या गोष्टी समजल्याच्या नंतर आपल्याला बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे. आता हा जो पॉईंट आहे आपल्या कॅल्क्युलेशनसाठी हेल्पफुल होणार आहे, म्हणून मी हा पॉईंट घेतोय. काय आहे पॉईंट? प्रॉपर्टीज ऑफ आयजन व्हॅल्यूज. काही प्रॉपर्टीज आहेत आयजन व्हॅल्यूच्या, ते काय आहे ते 1 बाय 1 आपण बघणार आहोत. पहिला पॉईंट आहे जो की आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही एखादा प्रॉब्लेम घेतलात आणि मित्रांनो सॉल्व्ह केलात, त्याच्यानंतर तुम्हाला आलेले आन्सर्स हे व्हेरीफाय करायचे असतील. म्हणजे तुम्ही आयजन व्हॅल्यूज फाइंड आउट केलात आणि त्या आयजन व्हॅल्यूज करेक्ट आहेत की नाही हे कसं कळणार तुम्हाला? तर तुम्ही हे लॉजिक वापरू शकता की सम ऑफ ऑल आयजन व्हॅल्यूज इज इक्वल टू ट्रेस ऑफ गिवन मॅट्रिक्स. ओके, तुमच्याकडे एक मॅट्रिक्स आहे, त्याचे तुम्हाला ट्रेस माहिती आहे. ट्रेस का मतलब होता है सम ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स. त्याला काय म्हणतो आपण? ट्रेस असं म्हणतो. तर ही पहिली कंडिशन की सगळ्या आयजन व्हॅल्यूची सम जी आहे म्हणजेच काय तुमचा ट्रेस. सेकंड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, प्रॉडक्ट ऑफ ऑल आयजन व्हॅल्यूज इज इक्वल टू डिटर्मिनंट. जेवढे काय तुमचे आयजन व्हॅल्यू सगळ्यांचा प्रॉडक्ट घ्या, तर ते जे आन्सर मिळेल आणि तुमच्या मॅट्रिक्स दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आहे या दोघांचे आन्सर सेम असणार. सो दोन महत्त्वाचे हे दोन पॉईंट्स जे आहेत आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. हे आपल्याला माहितीच पाहिजे, कारण याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी याची रिक्वायरमेंट. नेक्स्ट पॉईंट इज आयजन व्हॅल्यूज मे बी झिरो. बऱ्याच जणांच्या डोक्यात असा क्वेश्चन असेल, सर आयजन व्हॅल्यू कधी झिरो असेल का? हो, ते असू शकते, कॅल्क्युलेशन्सवर डिपेंडेंट. नेक्स्ट पॉईंट इव्हॅल्युएट्स आयजन व्हॅल्यूज ऑफ सिमेट्रिकल मॅट्रिक्स आर रिअल. मी तुम्हाला डेफिनेशन करताना सांगितलं की रिअल पण असू शकतात, कॉम्प्लेक्स पण असू शकतात. तर नक्की फिक्स कोणाच्या रिअल असेल तर जर सिमेट्रिकल मॅट्रिक्स असेल. सिमेट्रिकल मॅट्रिक्स माहिती आपल्या सगळ्यांना कशा पद्धतीने आपण सिमेट्रिकल मॅट्रिक्स लिहितो. तुमच्याकडे अशी एक मॅट्रिक्स आहे, सपोज 1 2 3, समजा इथे 4 5 असा आहे आणि इथे समजा इथे 1 आहे. तर लक्षात ठेवा हा पोझिशनचा जो एलिमेंट आहे तोच एलिमेंट सेम इथं पाहिजे. हा इथं आहे तो इथे पाहिजे आणि इथं आहे तो इथं. याला आपण काय म्हणतो? सिमेट्रिकल मॅट्रिक्स म्हणतो. किंवा जर स्क्यू सिमेट्रिक म्हटलं तर काय असेल? इथे समजा मायनस साइन असेल तर इथे प्लस असायला हवं, इथे मायनस असेल तर इथे प्लस असायला हवं, इथे मायनस असेल तर इथे प्लस. याला स्क्यू सिमेट्रिक म्हणतो. म्हणजे त्यांचे साइन्स काय असणार? नंबर सेम पण त्यांचे साइन्स अपोजिट. त्याच्यानंतर जर हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी की एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं की लॅम्बडा म्हणजेच काय? एखादी मॅट्रिक्स दिलेली असेल आणि त्या मॅट्रिक्सची एखादी आयजन व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल किंवा छोटीशी मॅट्रिक्स देऊन सांगितलं जाईल की त्या मॅट्रिक्सच्या इनव्हर्सचा आयजन व्हॅल्यू फाइंड आउट करा. लक्षात घ्या, त्या मॅट्रिक्सचा नाही, त्याच्या इनव्हर्सचा. मग गडबडून जायचं नाही. त्या केसमध्ये तुमच्याकडे एखादी मॅट्रिक्स ए आहे तर त्या मॅट्रिक्सचा काय करायचं आहे? आयजन व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती आयजन व्हॅल्यू जी आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. ती जे रेसिप्रोकल असेल तुम्ही घेतलेला तो म्हणजे काय असणार आहे? तुमच्या ए इनव्हर्स या मॅट्रिक्सचा आयजन व्हॅल्यू असणार आहे. कळलं? म्हणजे एक नाही, अशा दोन व्हॅल्यूज असतील, समजा 2 किंवा 3 असतील, तर त्याचा अर्थ असा होतो की ज्या काय व्हॅल्यूज आहेत आयजन व्हॅल्यूज आहेत तुमच्या ए ह्या मॅट्रिक्सच्या, तर त्यांना काय करायचं? फक्त त्यांचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि त्या रेसिप्रोकल घेतलेले जे काय व्हॅल्यूज आहेत ते म्हणजेच काय? तुमच्या दिलेल्या मॅट्रिक्सच्या इनव्हर्सच्या आयजन व्हॅल्यूज. फाईन. त्याच्यानंतर लॅम्बडा ही जर तुमची आयजन व्हॅल्यू असेल तुमच्या मॅट्रिक्स ए ची, तर तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं की ए रेस टू एम ह्या मॅट्रिक्सची आयजन व्हॅल्यू काय असेल. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सपोज अशी एक मॅट्रिक्स आहे 1 2 3 आणि 0. आता कळलं आपल्याला. आता हा ही प्रॉपर्टी पुढे सांगायची आहे मला, बट याच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला की याच्या जे आयजन व्हॅल्यूज असणार आहे लॅम्बडा इज इक्वल टू 1 एक असेल आणि लॅम्बडा इज इक्वल टू 3 ही दुसरी असणार आहे. कशावरनं कळालं सर तुम्हाला असं तुमचा क्वेश्चन आहे? तर इथे बघा ही प्रॉपर्टी आयजन व्हॅल्यूज ऑफ अपर ट्रायंगुलर और लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ही मॅट्रिक्स कुठल्या प्रकारची? अपर ट्रायंगुलर, कारण लोअर पार्ट याचा 0 आहे म्हणून अपर ट्रायंगुलर आहे. किंवा एखादी मॅट्रिक्स डायगोनलला असतील. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? की त्याच्या फक्त डायगोनललाच एलिमेंट प्रेझेंट, बाकी सगळे 0. तर अशा प्रकारच्या जर 2-3 मॅट्रिक्स आल्या तर त्यावेळी त्या मॅट्रिक्सच्या आयजन व्हॅल्यूज काय असतात? तर विदाउट कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की तुमच्या प्रिन्सिपल डायगोनल्सवर जे काही एलिमेंट्स असतील तुमचे. प्रिन्सिपल डायगोनल्स म्हणजे काय? इथे बघा हा जो आहे तुमचा, याला काय बोलतो आपण? प्रिन्सिपल डायगोनल. इथे सुद्धा हा जो आहे याला काय बोलायचं? प्रिन्सिपल डायगोनल. मग ते जे काही एलिमेंट्स असतील ते एलिमेंट म्हणजेच तुमच्या आयजन व्हॅल्यूज असणार आहेत. व्हेरी सिंपल. परत एकदा सांगतो की दिलेली मॅट्रिक्स जर काय असेल? अपर ट्रायंगुलर किंवा लोअर ट्रायंगुलर किंवा डायगोनल मॅट्रिक्स असेल तर त्या केसमध्ये तुमचे आयजन व्हॅल्यू जे आहेत विदाउट कॅल्क्युलेशन सांगू शकता की जे डायगोनलला एलिमेंट प्रेझेंट आहेत ना तेच तुमचे काय असणार? आयजन व्हॅल्यूज असणार आहेत. ओके, मला वाटतं ही प्रॉपर्टी आता बऱ्यापैकी कळालेली आपल्याला. आता इथे त्याचा रेफरन्स बघा. जर तुम्हाला सांगितलं जाईल की ही ए ही मॅट्रिक्स आहे आणि सांगितलं जाईल की फाइंड आयजन व्हॅल्यूज ऑफ ए रेस टू 3 असं विचारलं असेल, मग तुम्ही काय ह्या ए चा क्यूब शोधत बसणार आहात का? नाही, ते चुकीचंच ठरेल. मग त्याच्यासाठी काय करायचं? तुम्ही फक्त ह्या मॅट्रिक्सच्या काय शोधायच्यात? आयजन व्हॅल्यू शोधायच्यात मित्रांनो. आणि त्याच्यावरनं तुम्ही काय सांगणार? याच्यावरनं सांगणार की याच्या जर आयजन व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर लॅम्बडा 1 म्हणजेच काय येणार सांगा? म्हणजे याची समजा लॅम्बडा 1 तर काय येणार आहे? 1 क्यूब. सो 1 आन्सर येईल. आणि लॅम्बडा 2 त्याचा आन्सर काय येणार? 3 चा क्यूब करायचा आहे. म्हणजे हा काय येणार आहे? 27. सो अशा 2 महत्त्वाच्या आहेत. त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट ही प्रॉपर्टी आहे, कारण प्रॅक्टिकल सेन्सने याला वापरायला लागतं आपल्याला ह्या लॉजिकला. ठीक आहे, म्हणजे पहिली सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ही आहे, त्याच्यानंतर ह्या 2 इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायची आहे प्रोसिजर. कशाची? आयजन व्हॅल्यू आणि आयजन वेक्टर फाइंड आउट करण्याची. आपल्याला एक्झाम मध्ये जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कसा विचारला जाणार?
फाइंड द आयजेन व्हॅल्यूज अँड आयजेन वेक्टर्स ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. असा क्वेश्चन असेल, मग त्याच्यासाठी काय प्रोसिजर फॉलो करायची ते तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार. डू रिमेंबर, तुम्हाला जर आता मी सांगतोय ती प्रोसिजर समजली मित्रांनो, तर पुढचं सगळं सोपं जाणार आहे. सो हे आपल्याला प्रॉपरली समजूनच घ्यायचं आहे, एवढं लक्षात राहू. सो प्रोसिजर बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात सुरुवातीला आपण स्टार्ट करणार आहोत. तुमच्याकडे जी काही मॅट्रिक्स आहे तर ती मॅट्रिक्स ए, ओके, ए ही एक मॅट्रिक्स घेतली आहे तुम्ही, तर त्या मॅट्रिक्सच्या आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर फाइंड आउट करायचे. तर कसं फाइंड आउट करणार, तर त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे, फर्स्ट पॉईंट, किंवा त्याला असं म्हणूयात आपण की दिलेल्या प्रॉब्लेमचे 2 पार्ट करायचे आहेत आपल्याला. जसं आपल्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं असेल की आयजेन व्हॅल्यूज फाइंड आउट करा आणि विचारलं जाईल आयजेन वेक्टर फाइंड आउट करा. म्हणजेच फर्स्ट पार्ट असेल आयजेन व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा, सेकंड पार्ट असेल आयजेन वेक्टर. म्हणून तुम्ही पार्ट 1 जो आहे तर पार्ट 1 असं म्हणू शकता, पार्ट 1. ओके, इकडे पार्ट 1 करणार तुम्ही, इकडे पार्ट 2 करणार आहात. लक्षात ठेवा, हे क्लासिफिकेशन नाहीये त्याचं, हे प्रोसिजर आहे सॉल्व्ह करण्याचं. म्हणजे पहिल्यांदा पार्ट 1 केल्याशिवाय पार्ट 2 करू शकत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. मग पार्ट 1 जो घेणार तर त्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय ते लक्षात घ्या. काय फाइंड आउट करणार, इथे तुम्ही फाइंड आउट करणार आहात आयजेन व्हॅल्यूज, राईट. सो टू फाइंड आयजेन व्हॅल्यूज, क्लिअर. तर पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं, आयजेन व्हॅल्यू. आणि ह्या पार्ट मध्ये काय फाइंड आउट करणार आहोत तर आयजेन वेक्टर. सो आयजेन वेक्टर जे आहे ते कोणावर डिपेंड असतात, आयजेन व्हॅल्यूजवर, त्या कॅल्क्युलेट करता येईल एक्सपेक्टेड. मग त्याच्यामध्ये जे काही स्टेप्स आपण फॉलो करणार आहोत ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामधली पहिली स्टेप जी आहे ते लिहावं लागतं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन. मग कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिण्यासाठी काय करायचं असतं हे तुम्हाला ऑलरेडी सांगून झाले. काय करतो आपण, डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्डा आय इज इक्वल टू 0 कन्सिडर करायचंय, सॉल्व्ह करायचंय. मग याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहेत 2 प्रोसिजर. कुठल्या, जर 2x2 ची मॅट्रिक्स असेल तर काय करायचं आणि 3x3 ची मॅट्रिक्स असेल तर काय करायचंय. त्याच्यासाठी तुम्ही रेडीमेड इक्वेशन्स लिहायचे, म्हणजे फॉर्म्युला लिहायचा, लक्षात घ्या. मग तो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला जर वापरायचा असेल, समजा तुमच्याकडे 2 केसेस असतील, जर 2x2 ची मॅट्रिक्स असेल तर तुम्ही काय लिहिणार, लॅम्डा स्क्वेअर मायनस S1 लॅम्डा प्लस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0, करेक्ट. हा एक झाला. आणि जर तुमच्याकडे 3x3 ची मॅट्रिक्स असेल तर तुम्ही काय लिहिणार, लॅम्डा क्यूब मायनस S1 लॅम्डा स्क्वेअर प्लस S2 लॅम्डा मायनस डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. आणि मग ह्या दोनही केससाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, कुठल्या कुठल्या गोष्टी शोधाव्या लागणार आहेत, तर आपल्याला शोधावं लागतंय S1 शोधायला लागेल, ओके, त्याच्यानंतर S2 शोधायला लागेल आणि दोन्ही केसमध्ये डिटर्मिनंट शोधायला लागणार आहेत. सो ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात, 1 2 3. या 3 गोष्टी शोधल्याच्या नंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल. मग इथे तुमचं ते काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळणार आहे. इथे तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल तुमचं या दोन्ही केसचा विचार करून. त्याच्यानंतर पुढे ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचंय, कशाच, हे एकतर क्वाड्रेटिक असेल किंवा क्युबिक असेल, ते सॉल्व्ह करायचे कॅल्क्युलेटरने. आपलं स्वतःचं डोकं कमी वापरा, त्याच्यासाठी भरपूर आहे आपल्याला अभ्यास करण्यासाठी. सो मी सांगतोय तेवढं करा. इक्वेशन जे आहेत ते इक्वेशन्स कशाने सॉल्व्ह करायचे, हे इक्वेशन कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करायचे. इक्वेशन मिळेल इथे ते कॅल्क्युलेटरवर सॉल्व्ह करायचे, ओके, युझिंग कॅल्सी. ओके, युझिंग कॅल्सी सॉल्व्ह करायच्यात. मग तुम्हाला काहीतरी त्याच्या काय मिळणार आहेत, ह्या इक्वेशनचे जे काही रूट्स मिळणार आहेत ना, जे काही रूट्स मिळणार आहेत ते रूट्स म्हणजेच त्यांना आपण काय म्हणतो, आयजेन व्हॅल्यूज म्हणतो. काय म्हणतो त्यालाच आपण, आयजेन व्हॅल्यूज म्हणतो. लक्षात घ्या, जे काही मिळतील त्यांना समजा आपण लॅम्डा 1 लॅम्डा 2 लॅम्डा 3 अशा व्हॅल्यूज त्यांना आपण अशी नावं देतो. फाईन. सो प्रोसिजर इथपर्यंत लक्षात आली. पार्ट 1 परत एकदा रिपीट करेल मी, की तुम्ही काय करणार आहात, तुम्ही पहिल्या याच्यामध्ये पार्ट 1 घ्यायचा आहे, त्याच्यात कोणाला शोधायचंय, आयजेन व्हॅल्यूज ना. त्याच्यासाठी पहिलं काय लिहायला लागतंय, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहायला लागतं. ते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मग बी ह्या पार्टमध्ये आपल्याला काय मिळून जाते, आयजेन व्हॅल्यूज मिळून जातात. काय मिळून जातात, आयजेन व्हॅल्यूज, राईट. सो आयजेन व्हॅल्यूज मिळाल्याच्या नंतर त्या आयजेन व्हॅल्यूचा यूज करणार आपण आणि कुठे जाणार तर तुमच्या सेकंड पार्टमध्ये. आणि मग सेकंड पार्टमध्ये आयजेन वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं लिहावं लागतं मित्रांनो, ते असतं मॅट्रिक्स इक्वेशन. काय लिहायला लागतं आपल्याला, मॅट्रिक्स इक्वेशन लिहायला लागणार आहे कंपल्सरी. मग हे नक्की मॅट्रिक्स इक्वेशन असतं कसं ते तुम्हाला मी सांगतो. तर तुमच्याकडे ए मायनस लॅम्डा आय इंटू एक्स इज इक्वल टू 0 हे इक्वेशन कन्सिडर करायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. तर ए मायनस लॅम्डा इकडे कुठे लिहिलं का, मी इथं लिहिलं होतं डिटर्मिनंट इज इक्वल टू 0, पण प्रत्यक्ष मी त्याचा यूज करतोय का नाही, तर काय करतोय मी, ह्या 2 फॉर्म्युलांचा यूज करतोय. लक्षात घ्या. सो इथे मात्र तुम्हाला ते एक मॅट्रिक्स लिहावं लागणार. माझं नक्की नीट ऐकलं असेल तुम्ही, मॅट्रिक्स लिहावी लागणार आहे. एक मॅट्रिक्स येईल ही, आणि एक्स ही सुद्धा काय असणार आहे, कॉलम मॅट्रिक्स, अननोनची मॅट्रिक्स असणार आहे. मग तुम्हाला इथे काय मिळेल, तुम्हाला मिळेल एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, बरोबर, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स मिळेल. आणि मग ही सिस्टीम जी आहे ती सिस्टीम तुम्ही सॉल्व्ह करणार. काय करणार तुम्ही, ओके, ही मॅट्रिक्स इक्वेशन मिळालं तुम्हाला, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मिळेल. पण मी काय सांगतो ते नीट ऐकायचं. पहिल्यांदा याच्यामध्ये तुम्ही काय करणार, ए हा सब पार्ट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये काय लिहिणार, आयजेन वेक्टर फॉर लॅम्डा 1. काय करायचंय, फॉर लॅम्डा 1. म्हणजेच काय, लॅम्डाची जी व्हॅल्यू आहे तुम्ही जी शोधली आहे
तर ह्या इक्वेशन ह्या मॅट्रिक्समध्ये लॅम्बडा असेल तर त्याच्यामध्ये लॅम्बडाची पहिली व्हॅल्यू ठेवायची लॅम्बडावर आणि मग तुम्हाला मिळेल एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. आणि हे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचंय. ते सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे 2-3 ऑप्शन्स आहेत. एकतर तुम्ही काय करू शकता, रो इकॉलॉन फॉर्मच्या फॉर्मॅटमध्ये आणून कन्व्हर्ट करून सॉल्व्ह करू शकता, किंवा तुम्ही दुसरा एक तुम्हाला ऑप्शन मी शिकवणार आहे किंवा तो तुम्हाला माहिती 10th पासून, तो आहे क्रॅमर्स रूल. आणि थर्ड ऑप्शन आहे मित्रांनो तुमच्याकडे, थर्ड ऑप्शन जो आहे तो आहे कॅल्क्युलेटर. तुम्ही म्हणाल सर अलाउड असते का? हो, इथे तुम्हाला ह्या टप्प्यावर अलाउड आहे. सो तुम्हाला रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करून सुद्धा तुम्हाला ही सिस्टीम सॉल्व्ह करता येईल, किंवा तुम्हाला क्रॅमर्स रूलचा यूज करून सॉल्व्ह करता येईल, किंवा तुम्हाला कॅल्क्युलेटरचा यूज करून सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. मग आता ह्या लॅम्बडा 1 साठी जी सिस्टीम मिळाली ती सॉल्व्ह केल्यामुळे तुम्हाला एक वेक्टर मिळणार आहे. वेक्टर म्हणजेच काय, की तुम्ही एक्स जो घेतलाय x1 x2 x3 त्याला जे काही नाव देणार त्या व्हेरिएबल्सना, तर त्या व्हॅल्यूज मिळाल्या म्हणजेच तुम्हाला काय मिळालं मित्रांनो, की पहिला तुम्हाला एक काय मिळणार आहे, समजा त्याला कॅपिटल x1 म्हणतो, जे काही वेक्टर्स मिळतील तुम्हाला, समजा मी असं अझ्युम करतो की 3x3 ची मॅट्रिक्स आहे आणि मग तुम्हाला x1 x2 x3 च्या व्हॅल्यूज मिळतील आणि हा असेल तुमचा काय असणार आहे, हा आयजेन वेक्टर असणार आहे. आयजेन वेक्टर फॉर लॅम्बडा 1. कोणासाठी? लॅम्बडा 1 साठी. परत एकदा रिपीट करतो की सेकंड पार्ट मध्ये आयजेन वेक्टर फाइंड आउट करायचं आहे, पण ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कशाच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणे एक्सपेक्टेड आहे, लॅम्बडाच्या, बरोबर, म्हणजे आयजेन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता एक्सपेक्टेड आहे. मग काय करायचं, पहिल्यांदा कंपल्सरी बघा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये मॅट्रिक्स फॉर्म कंपल्सरी लिहायचा, a - लॅम्बडा i x = 0 लिहायचं. त्याच्यानंतर लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू याच्यात पुट केल्यानंतर तुम्हाला एक सिस्टीम मिळेल, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. मग ती तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे किती ऑप्शन्स आहेत, ती सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. रो इकॉलॉन फॉर्म वापरू शकता, जे आपण आतापर्यंत सगळे प्रॉब्लेम्स केलेत युनिट नंबर 5 मध्ये, आपण अगदी फॅमिलियर आहोत अननोनच्या व्हॅल्यू कशा शोधायच्या ते. दुसरा आहे तुमच्याकडे क्रॅमर्स रूल, जे 10th ला शिकलोय आपण. आणि थर्ड आहे कॅल्क्युलेटरने पण सॉल्व्ह करता येतं. फक्त मतलब काय की ज्या अननोन आहे ते x हा जो वेक्टर आहे, समजा मी x1 च्या ऐवजी x म्हणलं कारण हा अननोन आहे, तर हा वेक्टर तुम्हाला म्हणजेच कॉलम वेक्टर त्याच्या व्हॅल्यूज मिळणं एक्सपेक्टेड आहे, x1 x2 x3. आणि तो जो वेक्टर, तो जो आहे कॉलम, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, आयजेन वेक्टर. आणि कोणाच्या करस्पॉन्डिंगला आहे तो, तर तो आहे लॅम्बडा 1, कारण इथे लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू पुट केली आहे म्हणून. मग आता तुमचा प्रश्न असेल लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 3 बद्दल काय? हो, इथे इथनं पुढे तुमचं परत हा a लिहिलाय मी, b म्हणजे काय, लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू ठेवायची इक्वेशन मध्ये आणि कॅल्क्युलेट करायचे, परत लॅम्बडा 3 ची व्हॅल्यू ठेवायची त्याच मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये कॅल्क्युलेट करायचं. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी प्रोसिजर करावी लागेल. लक्षात ठेवा हे इतकं इम्पॉर्टंट आहे, 3 क्वेश्चन जमणार आहेत, म्हणजे पूर्ण युनिट कशावर डिपेंड आहे, तर ह्या प्रोसिजरवर डिपेंड आहे, एवढं लक्षात ठेवा.